आणि विकास केलाय म्हणून बिनविरोध जिंकलोय, संजय राऊत यांना हे उत्तर आहे आणि याला पार्श्वभूमी आहे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची। संजय राऊत यांनी मोठ्या प्रमाणावर निवडून आलेल्या बिनविरोध उमेदवारांवर आक्षेप नोंदवलाय। राज्य निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रारही विरोधकांच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि संजय राऊत यांनी घेतलेल्या याच आक्षेपांना भाजपने उत्तर दिले। या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीने समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये तुमचे बिनविरोध झाले तर तुम्ही फटाके फोडायचे आणि आता आमच्याकडे बिनविरोध होत आहे तर तुम्हाला इतकं वाईट वाटायचं कारण काय? आता तुम्हाला समोर पराभव दिसतोय म्हणून कधी निवडणूक आयोगाला शिव्या घालायच्या, कधी त्या मतपेट्यात बिचाऱ्या त्यांना शिव्या घालायच्या, कधी बॅलेट पेपरवर घ्या ते म्हणायचं, कधी खोटे तुमचे मतदार त्या ठिकाणी आहेत, डबल टिबल बोगस आहेत त्या याच्यावर आक्षेप घ्यायचा। म्हणजे पराभवापूर्वीच ते सगळे कारणं त्यांनी शोधलेले असतात आणि म्हणून आता दादागिरी करतायत, पैशाचा वापर करतायत। आता मुंबईमध्ये म्हणतील मुंबई तोडायला चाललेले आहेत, हे ठरलेलं आहे त्यांचं।